सत्तेत असताना कधी ईशान्य भारतातील राज्याबद्दल कळवळ आला नाही, पण आता मोदी सत्तेत आल्यानंतर विरोधकांना मात्र ईशान्य भागाबद्दल चिंता वाटू लागली आहे। या विषयावरून काँग्रेस सतत मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। पण मोदी सरकारनं मागील 10 वर्षात ईशान्य भागातील राज्यांसाठी ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घेतले। या निर्णयामुळे तिथं विकासाची गंगा आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भागात शांती प्रस्थापित झाली। ही ऐतिहासिक बाब ठरली आहे। मोदींच्या नेतृत्वात ईशान्य भागातील राज्याच्या प्रत्येक भागाचा विकास झालाय। या भागाला मागील सरकारनं सवतीसारखी वागणूक दिली, पण भाजप सरकारनं मागील 10 वर्षात या भागात शांती प्रस्थापित करून दाखवली आहे। मोदी सरकारनं दिल्ली आणि ईशान्य भागाचे जवळपास 2000 किलोमीटरचं अंतर चांगल्या रस्त्याच्या माध्यमातून जवळ आणलं। काँग्रेसची सत्ता असताना ईशान्य भारताचा विकास रखडला गेला होता। उपेक्षित भाग म्हणून याकडे पाहिलं जात होतं। पण जेव्हापासून देशात भाजप सत्तेत आलं आणि नरेंद्र मोदींनी देशाची सत्ता हातात घेतली, तेव्हापासून देशाच्या प्रत्येक भागात विकासाची गंगा वाहण्यास सुरुवात झाली। खास करून ईशान्य भारताचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मोदी सरकारनं तब्बल 5 लाख करोड रुपये खर्च केले। यामुळे विरोधक चलबिचल झाले आणि त्यांना मोदींनी केलेला विकास रुचत नाहीये। ईशान्य भारतातील राज्य ही नेहमी संवेदनशील आणि अशांत राज्य म्हणून ओळखली जात होती। इथं जाळपोळ आणि हिंसा हा दररोजचा भाग होता। या भागातील अधिकांश भागात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा म्हणे अफवा लागलेला राहिलेला असायचा। पण मोदी सरकारनं जम्मू काश्मीर सारखं पूर्वोत्तर भागाला देखील हिंसा आणि जाळपोळापासून मुक्ती मिळवून दिली। नरेंद्र मोदींनी देशाची सत्ता हातात घेतल्यानंतर ईशान्य भारताची परिस्थितीच बदलली। सुरक्षेची परिस्थिती पाहता ईशान्य भारतातील अनेक क्षेत्रांमधून अफवा मागे घेण्यात आला। 2015 मध्ये त्रिपुरामधून अफस्पा कायदा हटवला। 2018 मध्ये मेघालयाला अफस्पा कायद्यापासून मुक्ती मिळाली। त्यानंतर नागालँडमधील 15 जिल्ह्यांमधून अफस्पा हद्दपार करण्यात आला। याशिवाय मणिपूरच्या काही जिल्ह्यांमधून देखील अफस्पा हटवण्यात आलाय। आसामच्या महत्त्वाच्या भागातून देखील अफस्पा हद्दपार करण्यात आलाय। याशिवाय अरुणाचल प्रदेशमध्ये देखील मागील 4 वर्षापासून अफस्पा कायदा लागू नाहीये। मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे ईशान्य भागाला तब्बल 60% बदल पाहायला मिळालाय। इतकंच काय, तर हिंसेत मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची टक्केवारी देखील 82% खाली आली आहे। याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांच्यातील सीमावादावर यशस्वी तोडगा निघाला। या तोडग्यामुळे 123 गावाबाबतीत जो या 2 राज्यात वाद होता तो देखील निकाली लागला। या भागातील आकडेवारीवरून मोदींनी कसं अशांतता असलेल्या भागात शांती प्रस्थापित केली याची प्रचिती येते। ईशान्य भारतातील राज्यांसाठी मागील काँग्रेस सरकारला जे जमलं नाही ते मोदी सरकारनं 10 वर्षात करून दाखवलं। 2019 ते 2023 या काळात मोदी सरकारनं 11 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। याच करारामुळे पूर्वोत्तर भागात शांती प्रस्थापित झाली। करारावरील स्वाक्षरी हे मोदी सरकारनं शांतीकडे टाकलेलं पाऊल ठरलं। नरेंद्र मोदींनी ब्रो बोडो करार, ब्रो रियांग करार, कार्बी आंग्लोंग करार, उल्फा शांती करार आणि आसाम मेघालय आंतरराज्य सीमा करार केलेला आहे। मोदी सरकारनं मागील 10 वर्षात ईशान्य भारतातील राज्यांसाठी केलेलं काम उल्लेखनीय आहे। यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।